MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आपला गण्या ऐकून घेऊ याचं काय आहे तर, भाऊ MPSC राज्यसेवा 2025 परीक्षेत बदल फालतूच कायले केला गा. आमच्या गण्या MPSC का बैताळ आहे का बे बदलवाले. हे पोट्ट राहिलं तसंच है ना, जाऊ द्या याचं सोडून देऊ. स्पर्धकांनो बघा, लक्षात घ्या, बाजारामध्ये अशी चर्चा आहे. काही स्पर्धक म्हणतात की बाबा कशाला बदल केलाय, का गरज होती, आत्तापर्यंत तर मस्त परीक्षा चालू होती, काहीच टेन्शन नाही, रिझल्ट येत होता. मान्य आहे, बिलकुल मान्य आहे. परंतु MPSCला बदल का करावासा वाटला हे सुद्धा समजणं आवश्यक आहे. तर आपण एक विचार करू शकतो की MPSCने का बदल केला असेल, असा त्याला का अशी गरज येऊन पडली असेल. तर आपण एक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपला जो संभ्रम आहे, MPSCने जो बदल केला आहे तो संभ्रम निघून जाईल आणि सोबतच आपण एकदम नवीन जोमाने एकदम मस्तपैकी मेहनत घेऊया आणि आपला रिझल्ट आणूया, आपलं यश आणूया. बरोबर आहे, राईट. चला मग चलायचं. गण्या तू बी चल बे, याला घेऊन जावं लागेल नाही का. तर पहिल्यांदा 2012 ह्या वर्षी MPSCने वर्णनात्मक पॅटर्न जो होता, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो होता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, तो बदलवून वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हा पॅटर्न अडॉप्ट केला. कारण तत्कालीन परिस्थिती तशी होती आणि त्यामुळे MPSCने तो विचार केला. मग ऑब्जेक्टिव्ह टाईप घेण्यामागे काही फायदे होते का, तर यस नक्कीच होते. आणि फायदे होते म्हणून MPSCने मेन्स सुद्धा बदलवून दिली होती. तर फायदे बघूया आधी ऑब्जेक्टिव्ह टाईपचे. तर पहिलं, गोला मारून आंदोलनाच्या अचूकतेची पूर्णच गॅरंटी. कशी, तर एखादा स्पर्धक कसून अभ्यास करायचा, मस्त मेहनत घ्यायचा, एकदम डेप्थमध्ये वाचायचा है ना, एकदम प्रिसिशन लेवलवर वाचायचा, मायक्रो लेवलवर वाचायचा, हार्डकोअर मेहनत घ्यायचा आणि परीक्षेत मस्तपैकी परफेक्ट गोला मारून यायचा. त्याचं गोला मारू आंदोलन मस्त राहायचं आणि त्याच्या परफेक्शनमुळे तो सांगायचा की माझी उत्तरं 100% बरोबर आहे. त्यानंतर MPSC आन्सर शीट पण द्यायची, की शीट, आणि की आन्सर शीट दिल्यावर तो टॅली करायचा आणि ॲश्युअर्ड माहीत व्हायचं, बस बाबा मी पास होणार. बरोबर आहे. आणि त्याला यश, घवघवीत यश त्याच्या पदरी पडायचं. त्याच्यामुळे गोला मारू आंदोलनाचा 100% गॅरंटी होती. हा पहिला जमेची बाजू MPSCला लक्षात आली की स्पर्धकाच्या मेहनतीला सॅल्यूट करण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ही बेस्ट आहे आणि म्हणूनच ही प्रक्रिया निवडली. सोबत काय, तो OMR मशीन, नो मन की बात, माणूस नव्हे रे बापू, OMR मशीन. त्याच्यामुळे मानवीय हस्तक्षेप इथे दिसत येत नव्हता. OMR मशीन न्यूट्रल होती आणि म्हणूनच नो बायास, मेहनत एकदम झक्कास. इथे कसं होतं वर्णनात्मक याच्यामध्ये की स्पर्धक, त्याचं मन, त्याची भाषाशैली, त्याचे विचार है ना, सर्व गोष्टी आल्या, त्याची विषयावरची पकड, वेगळे अँगल, आणि मग ते जात होतं इव्हॅल्युएटरकडे. आणि इव्हॅल्युएटरकडे गेल्यावर त्याचं मन, त्याचे विचार, त्याची भाषाशैली आणि तत्कालीन त्याचं मन, त्यावेळेस त्याचं मन कसं आहे कसं नाही का कुणास ठाऊक. माहीत होते पेपर चेक करायला बसला ना, माहीत झाली का पोट्टीच पळाली, आली आफत, लमच्याचं मन तिकडे. बरोबर आहे. मग इकडे दे कट है ना, 10 मार्काचा संत दे 0, लमचा असा झाला तसा झाला, चिडचिड चिडचिड. बरोबर आहे. त्यामुळे बायसनेस हे खूप जास्त होतं, ही पॉसिबिलिटी होती. सोबतच अकलेच्या खोलीची पक्की टेस्ट, म्हणजे याच्यामुळे डेप्थ ऑफ द नॉलेज ज्याला आपण म्हणतो है ना, डेप्थ ऑफ नॉलेज लक्षात घ्या. डेप्थ ऑफ नॉलेज, अकलेच्या खोलीची म्हणजे नॉलेज टेस्ट करायची आहे प्रिसिशन लेवलवर, परफेक्शन लेवलवर. त्याचा प्रॉब्लेम होता का, त्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही. काय कॉम्प्लेक्स प्रश्न आहे ना, पाहिले ना तुम्ही कसे प्रश्न यायचे, असे एकदम खतरनाक. म्हणजे प्रश्नांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता है ना. स्पर्धकाची जी मेहनत आहे ती शोधणं शक्य होतं.
त्याची डेप्थ शोधणं शक्य होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि कम्मे बम, आता हा कम्मे बम कोणासाठी आहे? हा कम्मे बम म्हणजे MPSC साठी आहे. MPSC ला अशी परीक्षा घेणे लईच सोपं, एकदमच सोपं, काहीच टेन्शन नव्हतं है ना. आणि कुठलंच बायसनेस नाही, काही कोर्ट केसचा झंझट नाही, काय नाही, काहीच नाही. सोबतच ते इव्हॅल्युएटर शोधा, त्या दर्जाचे शोधा. आणि त्यानंतर खूप जास्त प्रमाणात जर मेन्सला मुलं असतील, जास्त पोस्ट निघाल्या तर तेवढे इव्हॅल्युएटर अधिक प्रमाणात. मग त्या इव्हॅल्युएटरला तेवढा वेळ द्या, तेवढा कालावधी द्या. मग ती लांब लचक प्रक्रिया चालत राहायची आणि बराच उशीर लागू शकत होता. तर त्यांच्या बायसनेससोबत उशीर पण लागायचा. आता मात्र OMR मशीन, खाट 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 खाट, झेरॉक्स कॉपी, काही टेन्शन नाही, आठवड्यात रिझल्ट. आणि त्याच्यामुळे कम्मे बम, बरोबर आहे, राईट. हे सगळी जमेची बाजू MPSC कडे होती. आणि म्हणून तुम्हाला दिसतंय की 2012 पासून काय केलं होतं, MPSC ने ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस हा पॅटर्न अडॉप्ट केला होता. मग मागील काही वर्षांच्या कालावधीमध्ये MPSC ने विचार केला, जे काही रिझल्ट्स लागले त्याचं आकलन केलं, बरोबर आहे. शासनाकडून काही फीडबॅक घेतले असतील आणि मग चर्वण झालं असेल की याचे काही तोटे तर नाहीत. तर आपण सहज रीतीने समजून घ्या की टेंटेटिव्हली कोणते तोटे राहू शकतात या पॅटर्नचे. बघूया, बघा तोटे काय आहेत. तर पहिलं, अचूक प्रश्नांचा लोचा है ना. अचूक प्रश्नांचा हा मोठा प्रॉब्लेम होता. परीक्षा झाली की स्पर्धक लिहून पाठवायचा MPSC ला, हा प्रश्न चुकलेला आहे, याचे पर्याय चुकलेले आहेत, तो पुरावा पाठवायचा, बिचारा झंझटीमध्ये राहायचा. आणि 4-5 प्रश्न असेच. आता एका पेपरमध्ये जर 4-5 प्रश्न ड्रॉप झाले तर एक 10 प्रश्न असे पकडून घ्या ड्रॉप झाले आणि तेच त्या स्पर्धकाला भोवले असतील तर, आणि त्याच्यामुळे त्याचं कन्फ्युजन वाढलं असेल तर, त्यामुळे त्याचे दुसरे जे प्रश्न बरोबर आहेत ते चुकले असतील तर केवढा मोठा परिणाम, केवढा मोठा परिणाम. आणि मग माहीत होतं रिझल्ट गेला किती नाही, तर 0.25 ने आहे ना, 0.25 ने सुद्धा रिझल्ट गेलेला आहे. अत्यंत वाईट परिस्थिती. मग चुकीच्या प्रश्नांमुळे स्पर्धकाची पूर्ण मानसिकता खराब होऊन जात होती, त्याच्यामुळे त्याचे दुसरे प्रश्न चुकायचे. तर हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये. खैर ते सॉल्व करता आला असता, प्रॉपर थिंक टँक बनवून, प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन करून, प्रॉपर त्याचं स्क्रुटिनी करून करता आलं असतं. पण हा एक प्रॉब्लेम होता. आता वर्णनात्मक याच्यामध्ये असा चुकीचा प्रश्न काही नसतो, असतो का? त्याच्यात चुकीचा प्रश्न काही नसतो. त्याच्यामुळे अचूक प्रश्नांचा लोचा हा विषयच वर्णनात्मक नाही, मध्ये नाही, बरोबर आहे. वापरायच्या अकलेची टेस्ट कशी. आता लक्षात घ्या, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे होते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, त्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ ऑफ द नॉलेज टेस्ट करता येत होती. पण व्हॉट अबाउट द अप्लिकेशन ऑफ नॉलेज, अप्लिकेशन ऑफ नॉलेज हे कसं चेक करायचं. अप्लिकेशन ऑफ नॉलेज हे कसं चेक करायचं. रिप्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी, रिप्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी ती कशी चेक करायची, ते चेक करणं थोडंसं कठीण होतं, त्याच्यात शक्य नव्हतं. कारण तशा प्रकारचे प्रश्न जर बनवायचे ऑब्जेक्टिव्ह याच्यात तर बरीच कॉम्प्लेक्सिटी येऊ शकत होती आणि सोबतच त्या प्रश्नांमध्ये भरपूर एरर आणि भरपूर सब्जेक्टिव्हिटी निर्माण झाली असते. ते शक्य नव्हतं. एक प्रॉब्लेम इथे राहिलेला आहे, वापरायच्या अकलेची टेस्ट कशी करायची. कारण वापरायची अक्कल नसेल तर सर्व ऑफिसर झाल्यावर फील्डवरच काम करायचं आहे, तर जे ज्ञान घेतलंय ते वापरता आलं पाहिजे. वापरताच नाही तर काय. हा ना, इकडे एखादी केस आली तर तो म्हणते थांब मला पुस्तक पाहू दे, पुस्तकात काही दिसे नाही, मी कसा सांगू. म्हणजे त्याला अप्लाइड नॉलेजच राहू शकत नव्हतं ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. लक्षात आलंय, ठीक आहे. दुसरं, विश्लेषणात्मक प्रश्नांचा दुष्काळ. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय विश्लेषणात्मक प्रश्न राहत होते का. एखादा प्रश्न दिला ना, क्रिटिसाइज, इव्हॅल्युएट, इल्युसिडेट असं लिहिलं होतं का, लिहू शकतात का, नाही. मग हे कसं, म्हणजे ॲनालिटिकल क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो है ना, ॲनालिसिस जे करायचं आहे ते ॲनालिसिस इथे करता येत नव्हतं. ॲनालिटिकल माइंड चेक करता येत नव्हता, अप्लाइड माइंड चेक करता येत नव्हता.
केवळ डेप्थ ऑफ द नॉलेज टेस्ट करता येत होती आणि ती पण केवळ फॅक्ट्स बेस. विचार, त्याची कल्पकता, बघा कल्पकता, मूळ विचार, त्याचे ओरिजिनल थॉट्स, त्याचं अप्लिकेशन ऑफ नॉलेजची ॲबिलिटी काहीच चेक नाही. म्हणजे हे जर आपण बघितले ना तर हे काय आहे, these are truly ऑफिसर्स क्वालिटीज. काय आहेत हे अधिकारी जो असतो ना, अधिकाऱ्याच्या क्वालिटीज आहेत. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचं किती उत्तर आले, किती लक्षात राहिलं, हे क्लरिकल टाईपचे आहेत. लक्षात आलं का? म्हणजेच काय याची उणीव असल्यामुळे आणि ह्या जो ड्रॉबॅक आहे, ह्या ड्रॉबॅकमुळे अप्लाइड माइंडचे ऑफिसर्स काही क्रिएट होऊ शकत नव्हते, असा कदाचित एमपीएससीला वाटलं असावं. त्यांना साधं लिहिता पण येत नव्हतं असं तर घडलं नाही, असं पण एमपीएससीने शोधलं असेल. आणि कदाचित याच्याच कारणामुळे, कारण की ऑफिसरसाठी ती परीक्षा आहे, राज्यसेवा कोणासाठी आहे? क्लरिकलसाठी आहे का? क्लर्क बनवायचं आहे का? सांकाम्या बनवायचं आहे का? नाही. त्याला आदेश देता आलं पाहिजे, परिस्थितीचं आकलन करता आलं पाहिजे आणि निर्णय घेता आला पाहिजे. म्हणजेच निर्णय क्षमता जर शोधायची असेल तर त्याच्यासाठी ह्या टेस्टची गरज आहे. लक्षात आलं का? आणि ही महत्त्वाची उणीव जी आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या पॅटर्नमध्ये होती कदाचित, आणि त्याच्याचमुळे एमपीएससीने हा मोठा निर्णय घेतला असावा. पण एवढंच काय की या व्यतिरिक्त अजून काही कारणं होती जेणेकरून एमपीएससीने हा विचार केला? बघूया. पहिल्यांदा आपण याच्यासाठी गण्याला प्रश्न विचार. गण्या आता हुशार झाला, हसत आहे. गण्या, महाराष्ट्रातले जास्त पोट्टे यूपीएससीमध्ये काऊन सिलेक्ट होत नाही माहीत आहे का? आता गण्या हसून उत्तर देत, सिलेबस मॅचिंगचा लोचा. लमच्या मस्त सांगते बापू, सिलेबस मॅचिंगचा लोचा. यस, एक्झॅक्टली. है ना? तुम्ही जर बघाल तर एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससी यांच्या प्रिलिममध्ये तर साम्यता आली होती, पण व्हॉट अबाउट द मेन्स? मुख्य परीक्षेबद्दल काय? तर मुख्य परीक्षेबद्दल इथले जे विषय होते ते इथे मॅच होत नव्हते. जनरल स्टडीजचे जरी असतील तरी हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे होते, त्यामुळे मुलांना लिहायचं कसं, भाषाशैली कशी, लिखाणशैली कशी, तेवढी शब्दमर्यादा कशी आणावी हे येत नव्हतं. त्यामुळे आपला एमपीएससीचा योद्धा जो आहे तो यूपीएससीच्या रणांगणामध्ये लढू शकत नव्हता. बरोबर आहे. सोबत इथे ऑप्शनल होता, बरोबर आहे, ऑप्शनल पेपर, एसेचा पेपर आणि बाकीचं इंग्रजी मराठी क्वालिफाईंग. इथे तसं नव्हतं, ऑप्शनल नाही, एसे नाही, आणि त्याच्यामुळे ही सवयच नाही. मग आपल्या स्पर्धकाला 2-2 वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करावा लागत होता, त्याची एनर्जी वेस्ट जात होती. आणि काय बघतोय आपण, जर आकलन केलं तर मागच्या 2023चं जर आकलन केलं, 2023च्या परीक्षेचं आकलन केलं तर आपल्याला काय दिसतंय की एक अराउंड 60 ते 70 मुलं, अराउंड 70-75 मुलं ही यूपीएससीला महाराष्ट्रातून सिलेक्ट झाली. अत्यंत पुअर कंडिशन. म्हणजेच जो महाराष्ट्र देशामध्ये आर्थिक बाबीमध्ये, आर्थिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, विचारांच्या क्षेत्रात, सर्वच क्षेत्रात अग्रेसर, आणि इथे मात्र सर्वात कमी, ना यूपी आपण लागत ना बिहार आपण लागत. अत्यंत वाईट परिस्थिती. म्हणजे एक अराउंड 7% जवळपास आपलं रिप्रेझेंटेशन. इतकी पुअर कंडिशन होती. एमपीएससीला लक्षात आलं, शासनालाही लक्षात आलं की अरे बाबा, आपल्या इथल्या स्पर्धकांचं तिथे रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे. महाराष्ट्राचा जो योद्धा आहे एमपीएससीमध्ये लढू शकतो, त्याची कॅपॅबिलिटी आहे, त्याची ती लेवल आहे, पण केवळ एवढ्या फरकामुळे तो तिथे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो तरुण आहे, तो तरुणाची विद्वत्ता, तरुणाचा कसं काम करण्याची शक्ती ही राष्ट्रकामाला लागू शकत नव्हती, राष्ट्र निर्माणला लागू शकत नव्हती. आणि कदाचित याच्यामुळेच एमपीएससी शासनाने विचार केला असावा आणि म्हणून बदल केला. लक्षात आलंय का? लक्षात आलं? गेटिंग माय पॉइंट? ओके. बघा आता नटशेलमध्ये बघूया. नटशेलमध्ये काय, तर एमपीएससीला कुठलं ध्येय,
तर अधिकारी अकलेचा शोध. सांग काम्या नाही, काय आहे? अधिकारी अकलेचा शोध. त्यांना अधिकारी शोधायचा आहे, बाबू नाही. त्याला अप्लाइड अँगल असलेला, क्रिएटिव्ह अँगल असलेला, निर्णय घेण्याची क्षमता असलेला अधिकारी हवा आहे. बरोबर आहे. आणि दुसरं, राष्ट्रीय स्तरावर आपलं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. कारण की आपण डेमोक्रॅटिक लोकशाही तत्व आपण अडॉप्ट केलेलं आहे. मग लोकशाही तत्व किंवा राजकीयच लेवलवर नसते, तर ते प्रशासकीय स्तरावर पण असलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व तिथे असेल तर खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी राहील आणि खऱ्या अर्थानं फेडरेशन सुद्धा राहील. भारत खऱ्या अर्थानं एक प्रबळ संघराज्य आहे ना बनू शकेल. या उदत्त हेतूसाठी म्हणूनच MPSCने हा सिलेबस बदलवला असावा असं मत आहे. आणि मला वाटतं हे बरोबर आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय है ना? तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं मत काय आहे की MPSCने बदलवलं हे चांगलं केलं की वाईट केलं है ना? थोडंसं कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे बदलता अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आता आपण चर्चा करणारच आहोत. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अँगलने MPSCच्या बदलत्या अभ्यासक्रमावर आपण चर्चा करणार, त्याचं इव्हॅल्युएशन करणार, त्याचं ॲनालिसिस करणार, स्ट्रॅटेजी बनवणार आणि थोडंसं डिटेलमध्ये आपण पाहणार. आणि तुम्ही सोबत आहात आणि सोबत मित्रांना घेतलं असेल, सांगितलं असेल, तुम्ही तर सबस्क्राईब केलंच असेल आणि आपल्या स्पर्धक मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगितलं असेल सबस्क्राईब करायला. कारण तुम्ही फॉरवर्ड करताच, मला माहीत आहे ना? कारण तुम्ही एकदम डेडिकेटेड स्पर्धक आहात. म्हणूनच तुमच्या ह्या मेहनतीला माझा सलाम अँड ऑल द बेस्ट.